आपण बघितलं ते नाशिक गुजरात महामार्गावर सुरू असलेलं आंदोलन। या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे। 4 दिवस झाले आज या ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे। आदिवासी पेसा 17 वर्गातील पात्रताधारक विद्यार्थ्यांची तात्काळ नियुक्ती करावी या मागणीसाठी नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू आहे। आज या आंदोलनाचा 23वा दिवस आहे। तरी देखील अद्यापही राज्य सरकारने याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाहीये। त्यामुळे सकल आदिवासी समाज कृती समितीच्या वतीनं 4 दिवसांपासून राज्यातील 13 जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन सुरू आहे। यामध्ये प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा शहरासह उंबरठाणा, बोरगाव, मनखेड, पळसण, पांगारणे या ठिकाणच्या बाजारपेठा देखील ठप्प झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। आपण बघू शकतोय की शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय निमशासकीय सेवा देखील ठप्प झाल्या आहेत। तसेच नाशिक सुरत महामार्गावर घागबारी उंबरपाडा येथे चक्का जाम आंदोलन सुरू आहे। त्यामुळे नाशिकहून गुजरातला जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा आपण बघू शकतो। गुजरात राज्यातील बस सेवा सापुतारापर्यंत सुरू असून नाशिककडे जाणारी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। आंदोलनकर्त्यांनी त्यांची भूमिका मीडिया समोर मांडली आहे। हमारे आदिवासी ट्राइबल 13 जिले हैं, उनको पैसा भर्ती के लिए जो हमारे युवक बेरोजगार उनके लिए जो अभी उनकी नियुक्ति हुई है, लेकिन उनको आदेश नहीं दिया। किसी ने सादा पिटीशन डाल दिया कोर्ट में और शासन ने उसको रोक लगा दी, इसलिए कि अभी वो खुला होना चाहिए। वो सब बेरोजगार युवक को आदेश मिलना चाहिए। 17 वर्ग पैसा भर्ती उनके लिए ज़रूरी है और हमारे समाज के लिए वही एक आधार है। वही महाराष्ट्र शासन ने बंद कर दिया है। इसके लिए ये पूरे महाराष्ट्र में चक्का जाम चालू हुआ है। आज यहाँ हुआ है, पूरे महाराष्ट्र में कल से चालू होगा। इसलिए हमारा सब ट्राइबल आदिवासी युवक और सब लोगों ने यहाँ चक्का जाम किया है। काही ठिकाणी शालेय बस व रस्ता बंद असल्याने शाळेत विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी झाली आहे, तर काही ठिकाणी गजबजलेला शालेय परिसर ओस पडल्याचं दिसून येत आहे। या आंदोलनाचा परिणाम वाहतूक, दळणवळण, शिक्षण, दैनंदिन जीवनातील व्यवसाय यावर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हेमंत हाडस।